नमस्कार मित्रांनो, बिग बॉस मराठी चालू झालेला आहे. रितेश देशमुख पुन्हा एकदा अँकरिंग करतायत आणि त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा घर दाखवलं, घरामधली मजा मस्ती दाखवली आणि यामध्ये आता भरपूर दारं उघडणार आहेत आणि नशिबाची दारं सुद्धा उघडणार आहे. तसंच एंट्री वेळी यावेळी दोन दारं ठेवली होती. एक नशिबाचं दार होतं, मेहनतीचं दार होतं, तर दुसरं शॉर्टकटचं दार होतं. आणि बिग बॉस बघताना मला असं जाणवलं की काही कंटेस्टंट दोन आले आणि त्यांनी नशिबाचं दार पाहिजे का बिग बॉसचं दार विचारलं आणि ज्यांनी पहिल्यांदा बोलले त्यांना मेहनतीचं दार देऊन टाकलं आणि दुसऱ्यांना नाईलाजानं नशिबाचं दार किंवा शॉर्टकटचं दार घ्यावं लागलं. तर हे मला जरा असं कॉन्ट्रोवर्शियल वाटलं, कारण की एकेकांना एकटे आले त्यांना विचारलं, त्यांना चांगला चॉईस मिळाला आणि जे दोन जण आले होते त्यांना मात्र कॉम्प्रोमाइज करावं लागलं या शॉर्टकटच्या की विषयी किंवा मेहनतीच्या दाराविषयी. तर यामध्ये कॉमेडियन आपला रील स्टार जे दोन आले, प्रभू आणि सोनावणे, याच्या वेळी असं झालं होतं. ते मला थोडंसं खटकलं याबाबत. सध्या जे स्टेजवर आले जास्त करून लेडीज कंटेस्टंट होते, ज्या मुली होत्या त्या स्टेजवरच भांडायला त्यांनी चालू केली, म्हणजे त्यांचा शो चालूच झाला. अनुश्री माने असू दे किंवा मग रुचिता, ही या दोघींची जुगलबंदी बघायला मिळाली आपल्याला स्टेजवरच. रितेश देशमुख भाऊ बघत बसले, हे काय आता इथंच भांडायला लागलेत, काय करतायत. तन्वी आणि आयुष यांच्यामध्ये सुद्धा स्टेजवरच जुगलबंदी लागली होती आणि त्यांनी तिथंच भांडायला सुरुवात केली. तेव्हा सुद्धा आपल्याला वाटलं की हे जोरात भांडणं पुढे जाऊन होणार आहेत. तर बिग बॉस मध्ये बघायला गेलं तर घरामध्ये एक एक लोक जात होते आणि त्यांची आता पर्सनॅलिटी खुलून येते, कारण की सगळ्यांमध्ये दीपाली सय्यद या पहिल्यांदा गेल्या. त्यांची जी मोस्ट आता सिनियर पर्सनॅलिटी म्हणून ओळख होईल यांच्याबरोबर, कारण की त्या सगळ्यांमध्ये बघता तर त्या सिनियर वाटतायतच आणि त्याच पाठी लावायसाठी मदत करत होत्या आणि तेव्हा सुद्धा ठिणगी पडायला लागलेली आहे. तर मागच्या सीझन मध्ये निक्की तांबोळी ही आली होती आणि एक मॉडेल म्हणून आणि एक फटाकडी म्हणून आपल्याला बघायला मिळाली होती ती. आणि तशाच पद्धतीने आणखीन एक फटाकडी आणलेली आहे, तिचं नाव आहे सोनाली राऊत. ही सुद्धा तशाच पद्धतीने वाटते. निक्कीची स्टाईल वाटायला लागली आहे मला दुसरी सोनाली राऊतची, तिचं बोलणं आणि तिची स्टाईल. त्याचबरोबर मागच्या सीझन मध्ये छोटा पुढारी होता, अगदी लहान, त्याची उंची वाढलेली नव्हती आणि अशाच पद्धतीनं प्रभू यावेळी आलेला आहे. तो सुद्धा सोशल मीडिया स्टार आहे. त्याच्याबरोबर थोडीशी सिंपत्ती गेम होण्याची शक्यता आहे, कारण की सिंपत्ती महाराष्ट्राची त्याबरोबर आहेच. त्याचबरोबर आणखीन एक बॉडी बिल्डर सुद्धा आलेला आहे, अगदी शून्यातनं गरिबीतनं त्यानं हे सगळं विश्व निर्माण केलेलं आहे. त्याचं नाव आहे रोशन भजनकर. तर बॉडी बिल्डर आहे रोशन भजनकर, हा सुद्धा आपल्याला बघायला मिळतोय. त्याच्याबरोबर सुद्धा एक बॅकग्राऊंड स्टोरी आहे. गरिबीतनं तो आलेला आहे, स्वतः हमाल म्हणून तो काम करतोय आणि त्यातनं त्यानं मेहनतीने बॉडी तयार केलेली आहे. आणि बरेच बॉडी बिल्डर यामध्ये आलेले दिसतात आपल्याला. तर यामधला बैल कोण होतं यावर्षीचा हेच बघणं गरजेचं आहे. तर यामध्ये आता दोन गट पडायला चालू होतील, एक नवखे किंवा जे नॉन ऍक्टिंग फील्ड मध्ये आहेत असे, एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि ऍक्टर. तर यामध्ये सागर कारंडे ऍक्टर आहेत, दीपाली सय्यद ऍक्टर आहेत, राकेश बापट ऍक्टर आहेत, तन्वी कोलते आणि आयुष संजीव हे सगळे ऍक्टर लोक त्यामध्ये आलेले आहेत. त्यांचा एक ग्रुप होण्याची शक्यता आहे असं मला वाटतंय. आणि सोशल मीडियामध्ये अनुश्री माने आणि आपली कोल्हापूरची रुचिता ही तर भिडलेलीच आहे आणि ह्याच्यामध्ये मात्र होणार आहे. पण ओव्हरऑल बघता तर जे मेल आहेत, म्हणजे पुरुष कंटेस्टंट आहेत, ते जरा संयमी वाटतायत आणि त्यांच्यामध्ये लगेच मैत्री होते, जास्त काय भांडण होताना दिसत नाहीत. तर सागर कारंडे जे आहेत त्यांचा स्वभाव एकदम सौम्य वाटतो आता सध्या तरी. पहिला त्यांची एंट्री बघितल्यावर ते जास्त दिवस टिकतील असं मला वाटत नाही, पण गेम आहे, शेवटी बदलू शकतोय. तर राधा पाटील मुंबईकर, तिची एंट्री झाली कडाक्यात एकदम आणि आल्या आल्यास तिनं गौतमी पाटीलचं सुद्धा नाव घेतलेलं आहे. दोघांची तर जुगलबंदी बाहेर बघायला मिळते. राधा पाटील गौतमी पाटील हे नाव गाजते. ती म्हणते माझ्यासमोर कोण पण येऊ दे, मी कोणाचं ऐकणार नाही आहे. हे सुद्धा बघणं खूप गरजेचं आहे. आतमध्ये जुगलबंदी लागणार आणि तिनं आतमध्ये गेल्या गेल्या दीपाली सय्यद यांच्या पाया पडल्या, म्हणजे जेणेकरून म्हणजे डान्स मधलं एक मोठं नाव आणि हिचं एक रिलेशन होण्याची शक्यता. तर प्राजक्ता शुक्रे आणि सचिन कुमावत हे दोन गायक सुद्धा यामध्ये आलेले आहेत आणि त्यांच्यामध्ये जुगलबंदी लागते का, त्यांचा कुणाचा आवाज यामध्ये वाढणार आहे हे बघायला आपल्याला मजा येणार आहे. एक रांगडा गायक आहे आणि एक थोडा कंटेस्टंट, म्हणजे थोडी शिकलेली आहे, म्हणजे प्रॉपर गायकीचं एक अंग आहे तिला, अशी ही बघायला मिळते प्राजक्ता शुक्रे. तर यामध्ये आता बघूया काय दोघांमध्ये घमासान होणार आहे. आणखीन एक नाव आहे दिव्या शिंदे नाव, हे खूप बाहेर गाजतंय आणि तिचे स्टेटमेंट्स, तिचे इन्फ्लुएन्स जो सोशल मीडिया आहे, त्याचबरोबर तिच्या
एकंदरीत भाषणं आहेत ती सुद्धा भरपूर महत्वाची आहेत आणि ऐकायला बरेच लोक उत्सुक असतात. त्याचबरोबर संविधानावरचं तिचं भाष्य जे पद्धतीनं ती लोकांना ज्ञान देते आहे वेगवेगळ्या क्षेत्रामधलं, त्याच्यामध्ये खूपच तिनं काम केलेलं आहे. तर ही सुद्धा यामध्ये चांगलंच आपलं गाजवण्याची शक्यता आहे. तर शेवटी 2 मात्र बॉडी बिल्डर आणलेले आहेत. बहुतेक मागच्या सीझनमध्ये जसं शर्ट काढून फिरत होते, तसे हे 2 फिरणार आहेत असं मला वाटायला लागलेलं आहे. ओंकार राऊत आणि विशाल कोटियन. विशाल कोटियन हा थोडासा म्हणजे मराठी ॲक्सेंट त्याचा वेगळा वाटतोय. थोडंसं हिंदीमध्ये त्याचं काम जास्त आहे आणि दुसरा तर आहे तो नवखाच आहे असं त्यांनी सांगितलंय. पण दोघांचीही मेहनत आपल्याला दिसून येते आणि दोघांनीही मेहनतीचं दार निवडलेलं आहे.